नमस्कार. स्वामी महाराज म्हणतात की आयुष्यामध्ये जर काही चांगलं सत्कर्म करायचं असेल तर काही चांगल्या गोष्टी यांची सवय आपल्या शरीराला असणं गरजेचं आहे. या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत आणि स्वामींनी काय सांगितलं आहे हे बघण्याचा आजच्या भागामध्ये प्रयत्न करूया. तर दैनंदिन जीवन जगत असताना आपण आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी भरपूर काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपल्या हातून आणखी चांगलं पुण्य व्हावं यासाठी आपण वेगवेगळ्या मंदिरामध्ये, मठामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन दानधर्म करण्याचा प्रयत्न करत असतो. मी मागल्या काही भागामध्ये अन्नदान करण्याचं महत्त्व सांगितलं होतं. तर या भागामध्येही त्यातलाच एक प्रकार आहे. दान देणं हे किती महत्त्वाचं आहे आणि दान दिल्यानंतर तुम्हाला कसं पुण्य मिळतं हे या भागामध्ये बघायचं आहे. ते पैशाचंच दान असेल असं काही नाही. दान देण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामधीलच एक आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आपण आठवड्यातून एकदा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही 15 दिवसातून एकदा जरी असेल तरीही चालू शकतं, परंतु आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, जास्तीत जास्त महिन्यातून एकदा अशा नियमानं आपण शक्यतो नदीमधल्या, तळ्यामधल्या, तलावामधल्या, समुद्रामधल्या, विहिरीमधल्या माशांना खाऊ टाकावा. नदीमधल्या किंवा तळ्यामधल्या, विहिरीमधल्या माशांना खाऊ टाकावा. हां, मात्र तो खाऊ अशा ठिकाणी टाकावा जिथं मासेमारी होत नाही. मासेमारी ज्या ठिकाणी होत नाही अशा ठिकाणी आपण त्या माशांसाठी खाऊ टाकावा. पण जर मासेमारी होत असेल तर त्या ठिकाणी टाकू नका. कारण का, आपण खाऊ टाकणार, माशांना वाटणार इथे खाऊ येतोय आणि त्याच ठिकाणी कोणीतरी जाळं टाकून बसला असेल किंवा गळ टाकून बसला असेल तर आपल्या खाऊ टाकण्याच्या आमिषानं तो मासा तिथे येऊन त्याच्या जाळ्यामध्ये अडकू शकतो. त्यामुळं मासेमारी जिथं होते तिथं खाऊ टाकू नका, इतर ठिकाणी आपण टाकू शकता. त्याचबरोबर आठवड्यातून, 15 दिवसातून, महिन्यातून एकदा आपण गोमातेसाठी हिरवं गवत अवश्य द्यावं. त्याच्यानंतर आपण साखर किंवा रवा हा मुंग्यांसाठी किंवा पशुपक्ष्यांसाठी हा आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा अवश्य द्यावा. हे दिल्यानंतरही आपल्याला परमभाग्य मिळतं, परम पुण्य मिळतं. त्यानंतर आठवड्यातून 15 दिवसातून एकदा आपण कुत्र्यांसाठी रोटी, भाकरी किंवा चपाती ही अवश्य द्यावी. त्यामध्ये असं येत नाही की ती ताजीच भाकरी असावी किंवा ताजीच चपाती असावी, असं काही नाही. तुमच्याकडून राहिलेलं, शिल्लक असलेलं अन्न तुम्ही जरी या मुक्या जीवांना दिला तरीसुद्धा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. तथापि असं सांगितलं गेलं की आपण त्यांना ताजं भोजनच द्यावं. परंतु काही वेळेला आपण आपल्याकडं असलेलं भोजन आपण टाकून देतो, खराब झालेलं असतं म्हणून. तर ते टाकून देण्यापेक्षा हे जनावरं ते खात असतात, त्यांना दिलं तर थोडं का असेना पुण्य आपल्या पदरी नक्की मिळेल. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, आपण ज्या वेळेला धार्मिक ठिकाणी जाता, मठमंदिरामध्ये जाता, त्यावेळेला आपण तिथल्या लोकांना दानधर्म करण्याचा प्रयत्न करता, त्यांना पैसे देता. परंतु असं न करता जो पुढचा उपाय आपल्याला सांगतो तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नशिबात 100% भाग्य हे पुण्यच मिळणार, याबद्दल 100% गॅरंटी आहे. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या चारचाकीतून किंवा टू व्हीलरवरून जात असता त्यावेळेला तुमच्या गाडीमध्ये एक 4 ते 5, कमीत कमी 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटचे पुडे ठेवावेत. आणि रस्त्यावरून जाताना तुम्हाला जे रस्त्याच्या कडेने जाताना काही मनोरुग्ण, काही वेडी खुळसळ लोक जाताना दिसतात, ज्यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला असतो, त्यांना आपण वेडी म्हणतो, खुळी म्हणतो, पागल म्हणतो, मनोरुग्ण म्हणतो. अशी लोक जात असतात. भिकारी नव्हे, भीक मागणारी लोक नव्हे, तर ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, ज्यांना वेड लागलेला आहे, अशी लोक जी फिरत असतात, अशा लोकांना तुम्ही तो एक बिस्किटचा पुडा देऊन पुढे निघून जा. कदाचित त्यांचं एक वेळचं ते भोजन असू शकेल आणि त्यामुळं तुम्हाला परमपुण्य मिळण्यास मदत होईल. अशा कृत्यामुळं आपण इनडायरेक्ट
परमेश्वराशी संपर्क साधतो आणि आपल्या नशिबात पुण्य कमवून घेण्याची एक मोठी संधी आपल्याला मिळते. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण जर अन्नदान केलं किंवा दान केलं तर नक्कीच आपल्याला आणि आपल्या परिवाराला, आपल्या पुढच्या पिढीला हे भाग्य मिळायला मदत होते, हे पुण्य मिळायला मदत होते. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये रोख रक्कम अशा स्वरूपात आपण कुणाला मदत दान देण्यापेक्षा अशा वस्तूच्या रूपानं, अशा भोजनाच्या खाद्याच्या रूपानं आपण जर मदत केली तर आपल्याला नक्की त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. याच्यानंतर आपण काही अनाथाश्रमांना, काही वृद्धाश्रमांना, काही विधवा परित्यक्त्या यांचे आश्रम असतात, अशा आश्रमांनासुद्धा वर्षातून एकदा आपल्या मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून जर त्यांना मदत केली तर तोही आशीर्वाद आपल्यासाठी लाख मोलाचा ठरू शकतो. या सर्व गोष्टीमधून आपल्याला पुण्य मिळवायच्या अनेक गोष्टी आपल्यासमोर उभ्या असतात. आपण पुण्य मिळवायचं म्हणून हे कृत्य करायचं नाही, तर आपल्या हातून बऱ्याचदा परमेश्वर आपल्याला एक संधी देतो. जर आपल्या हातून आपण पुण्य करायचं की न करायचं हे न ठरवतासुद्धा दिवसाकाठी आपल्या हातून परमेश्वर पुण्य घडवून आणतो. याची आपल्याला किंचितही जाण नसते, तरीसुद्धा आपल्या हातून परमेश्वर पुण्य हे घडवून आणतो. आता त्यातीलच एक उदाहरण देतो. ज्या वेळेला तुम्ही जेवणाच्या ताटावरती बसलेलं असता, तुमचं जेवण होतं, तुम्ही हात धुतल्यानंतर त्या ताटामध्ये काहीतरी अंश जेवणाचा शिल्लक राहिलेला असतो. काही 4 भाताची शितं असतील, काही अन्नाचे कण असतील, तर ते तुम्ही ठेवलेले नसतात, तुमच्याकडून ते राहिलेले असतात किंवा परमेश्वरानं तुम्हाला ते ठेवणं भाग पाडलेलं असतं. कारण का त्याच अन्नाच्या कणावर, त्याच भाताच्या शितावर कोणीतरी दुसरा जीव जगणार असतो आणि याचं पुण्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे. त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीचं दान असू दे, हे करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला परम भाग्य, परम पुण्य मिळतं आणि मिळाल्याशिवाय राहत नाही. इथून पुढं सांगितलेल्या गोष्टीचं पालन करावं. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप नेहमी करावा. श्रीराममुखी नेहमी ठेवावा आणि आपल्या गुरूंवरती, आपल्या आईवडिलांच्यावरती श्रद्धा नेहमी ठेवावी. त्यांचा आदर नेहमी करावा. नेहमी हसतमुख चेहऱ्यानं राहावं. नेहमी सकारात्मक विचार करावेत. नेहमी आनंदी उत्साही जीवन जगावं. या पद्धतीने जर आपण आपलं जीवन जगलात तर आपल्याला पुण्याबरोबर आनंदही मिळेल. भेटूया पुढल्या भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.